नमस्कार. आयशाच किचनमध्ये आपलं खूप 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 स्वागत आहे. आज मी बनवणार आहे पटकन होणारी भेंडीची भाजी, झटपट होणारी भेंडीची भाजी. तर बघूया आपण भेंडीच्या भाजीला काय काय लागणार आहे. हे बघा, मी अर्धा किलो भेंडी घेतलेली आहे, ती चिरून घेतलेली आहे. मीठ 1 चमचा, चटणी 2 चमचे, हळदपूड, हिंग, अर्धा लिंबू आणि हे शेंगदाण्याचं कूट आहे. हे जाडसर शेंगदाण्याचं कूट आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. हे पहा, गॅसवर मी कढई ठेवलेली आहे. आता कढई गरम होऊन द्यायची. कढई गरम झालेली आहे. आपण यामध्ये भेंडी टाकून घेऊया. भेंडी भाजायची आपल्याला. हे बघा, भेंडी टाकून घ्यायची. अशी भेंडी भाजून घ्यायची आपल्याला. हे बघा, अशी भेंडी भाजून घ्यायची आहे. यामध्ये आता आपल्याला थोडंसं तेल घालायचं. तेल घालून भेंडी भाजून घ्यायची. बघू शकताय तुम्ही. हे बघा, तेल घातलेलं आहे मी. आता 5 मिनिटं ही भेंडी अशी फुल गॅस सोडून भाजून घ्यायची. तर एकसारखी भाजून घ्यायची. मुलं कांदा, टोमॅटो, मिरचीची भेंडी खात नाहीत, म्हणून त्यांच्यासाठी, त्यांच्या टिफिनसाठी झटपट होणारी भेंडी आहे ही. शेंगदाण्याच्या कुटाची भेंडी आहे. खूप आवडीने खातात मुलेही भेंडी. बघू शकताय तुम्ही. भेंडीमध्ये ऑलरेडी तिखटपणा असतं आणि धुवून घेतल्यामुळे तर भेंडी खूप तिखट होते. त्यासाठी आपण हे ट्रिक वापरणार आहोत. यामध्ये अर्धा लिंबू आपण पिळणार आहे या भेंडीमध्ये, म्हणजे भेंडी तिखट होत नाही. भेंडी भाजतानाच हा अर्धा लिंबू पिळायचा आहे आपल्याला भेंडीमध्ये, म्हणजे भेंडी अशी सुटसुटीत होते. गॅसची फ्लेम लो करायचे. भेंडी आपली भाजलेली आहे. आता काही भेंडी आपण काढून घ्यायची प्लेटमध्ये. काढून घ्यायची भेंडी. आता कढईमध्ये तेल घालूया. 1 चमचा तेल घातलंय मी. यामध्येच हिंग घालायचंय. तेल गरम झाले बघा, हिंग घातले. यामध्ये चटणी घालून घ्यायची. आता लगेच चटणी घालायची. चटणी घातली की लगेच हळदपूड घालायची. लगेच भेंडी घालायची आपल्याला ही. मीठ आणि हे शेंगदाण्याचं कूट, मोठं मोठं केलेलं आहे शेंगदाण्याचं कूट. हे अशी भाजून घ्यायची आपल्याला एकसारखी. मुलांच्या टिफिनसाठी भेंडी ही खूप छान आहे. खूप आवडीने खातात मुलं. एकदा करून बघा नक्की. खूप छान दिसते बघा भेंडी. 5 मिनिटं वाफवून घ्यायचे आपल्याला. हे गॅस मिडियम करायचा आहे आपल्याला आणि 5 मिनिटं वाफवून घ्यायचे. बघूया आपण, प्लेट काढून घेऊया. भेंडी आपली तयार झाली का बघायचे. हा, मस्त भेंडी तयार झाली बघा आपली. अगदी सुटसुटीत झालेली आहे भेंडी ही. खूप छान टेस्ट येते या भेंडीला. झटपट होणारी आहे ही भाजी. अशा पद्धतीने आपली झटपट होणारी भेंडी तयार झालेली आहे बघा. तर तयार आहे आपली ही चटपटीत आणि झटपट होणारी भेंडी. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की ही ट्राय करा रेसिपी. आणि माझ्या या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि अशाच या नवनवीन रेसिपी पाहत राहा. थँक्यू.